नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारे पालक धपाटे. हे धपाटे नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत अगदी परफेक्ट आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एक जुडी ताजा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. आता एका भांड्यात थोडंसं पाणी टाकून हा पालक हलका शिजवून घेतला आहे. पालक जास्त शिजवायचा नाही, फक्त मऊ झाला की गॅस बंद करायचा. आता खलबत्त्यात लसूण आणि हिरवी मिरची छान बारीक कुटून घेतली आहे. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात घालायचं. एक छोटा चमचा धने पावडर, चिमूटभर हळद, एक छोटा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि थोडेसे तीळ. यामुळे धपाट्यांना खूपच छान सुगंध आणि चव येते. आता यात घालायचं अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ आणि 3 वाटी गव्हाचं पीठ. हे सगळं नीट एकत्र करून त्यात शिजवलेला पालक आणि त्यातलंच थोडंसं पाणी घालून मऊ पण थोडंसं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं. हे पीठ झाकून 10 मिनिट विश्रांतीसाठी ठेवा. आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा. पिठाचे पोळी इतके छोटे छोटे गोळे करून धपाटे लाटून घ्या. तव्यावर थोडंसं तेल लावून धपाटे गोल फिरवत दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे तयार झाले आहेत गरमागरम, खमंग आणि पौष्टिक पालक धपाटे. हे धपाटे लोणचं, दही किंवा चटणी सोबत खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.